Hello everyone. Am I audible clearly? Let me know in the chat box. Okay. So, whenever you have any problem related to network, you can directly put on your mic and tell me. Okay. As as here we all have raining, right? Heavily raining over every place. So, at my place also there is raining heavily. If you have any doubt or obstruction, like my voice is not clear or anything, you can directly put on your mic and tell me whatever query you have. Okay, so here two students from fifth and three from sixth, right? Okay, so let me know if my screen is visible to all of you. Yes. Okay, so we are going to start with fifth standard first. Okay, we are going to start. This is your history and EVS lecture, and we are going to start off with fifth standard first. Okay. Yes. So we have completed your third lesson. As you all know, आपण तिसरा lesson तुमचा संपलेला आहे. Today we are going to start with your fourth lesson, that is evolution. Okay. Evolution म्हणजे उत्क्रांती. Yes, Karnika, your history is in Marathi, right? Okay. Okay, so your points, that points we are going to cover in this lesson are the concept of evolution, म्हणजेच उत्क्रांतीची संकल्पना, then the stages of evolution of animals, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे, कसे प्राणी इव्होल्यूट झाले, कसे उत्क्रांती झाली त्यांच्यामध्ये ते, and apes, मानव सदृश वानर. एप्स म्हणजे मानवासारखा दिसणारा वानर. ओके, सो योर 4.1 इज the concept of evolution. Okay, the concept of evolution. The word evolution is generally understood to mean gradual and continuous change. Okay, इव्होल्यूशन म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला उत्क्रांती म्हणतो. इव्होल्यूशनचा अर्थ म्हणजे ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस चेंज, म्हणजे सतत आणि संथ वेगाने होत राहणारा बदल. एखाद्या गोष्टीत सतत आणि संथ वेगाने होत राहणारा बदल. ओके, उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे सतत आणि संथ वेगाने होत राहणारा बदल. ओके, evolution in the plant and animal world can be explained in the following manner. मग सजीवांच्या उत्क्रांतीतील प्लांट्स अँड ॲनिमल्स, कोणत्याही प्रकारचे सजीव, वनस्पती आणि प्राणी, ओके, यांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत. इन द प्रोसेस ऑफ सर्वायवल बाय अडॅप्टिंग टू एन्व्हायरमेंटल चेंजेस, certain internal physical changes occur in some animals of a species. बघा बघा, आपण पाहिलं आहे की पर्यावरणातील बदलांशी जुळवून घ्यावं लागतं आपल्याला. जर थंडी पडली असेल तर आपण गरम कपडे घालतो, पाऊस पडत असेल तर आपण छत्री घेऊन बाहेर पडतो किंवा रेनकोट घालतो. म्हणजेच काय, बाहेर जसं पर्यावरण आहे त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं, त्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावं लागतं, राईट. म्हणजेच पर्यावरणात जे बदल घडतात त्या बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले स्वतःचे अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणी जातीमधील प्राण्यांच्या शरीर रचनेत काही बदल घडून येतात. बघा, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दिस फिजिकल चेंजेस ऑकर इन सम एनिमल्स ऑफ अ स्पीसीज. एखाद्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला जर आपल्याला अडॅप्ट व्हायचं असेल, जसं एक एक्झाम्पल आपण पोलार बेअरचं घेऊया. पोलार बेअर माहिती आहे तुम्हाला, बर्फाळ प्रदेशात राहणारा अस्वल. त्याचा रंग पांढरा असतो आणि त्याच्या अंगावर भरपूर केस असतात. असं का माहितीये? कारण तो पोलार रिजन मध्ये राहतो, बर्फाळ प्रदेशात राहतो. मग बर्फाळ प्रदेशात रंग कसला असणार? व्हाईट, बर्फ पडलेला असतो सगळीकडे.
मग त्याच्या पर्यावरणात त्याला कोणी पाहू नये, प्रेडेटरनी जे शिकारी आहेत त्यांनी त्याला पाहू नये म्हणून तो पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्यात तिथल्या थंडीपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्याच्या अंगावर जाड कातडी आणि खूप केस असतात. हे काय झालं, एक प्रकारचा बदल झाला, फिजिकल चेंज झाला ॲनिमल मध्ये त्याच्या एन्व्हायरमेंटशी जुळवून घेण्यासाठी. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम these internal changes become inherited characteristics seen in all following generation. मग या पद्धतीत काय होतं, कालांतराने तेच बदल त्या प्राणी जातीच्या पुढील पिढ्यांमध्ये जे त्याला पिल्ल होणार, नंतर त्याच्या पिल्लांना जी पिल्ल होणार, असे त्यांचे जनरेशन वाढत जातात. त्या जनरेशन्स मध्ये सुद्धा ते बदल कालांतराने उद्भवलेले आपल्याला दिसतात. Thus, a new species with characteristic different from the original may be created. Okay, म्हणूनच काय होतं, एखाद्या विशिष्ट प्राण्याच्या शरीरात जे बदल घडून येतात ते त्या प्राणी जातीच्या पुढील पिढ्यांमध्ये आपोआपच जातात आणि यामुळेच काय होतं, प्राणी जातीपेक्षा काही वेगळी असणारी एखादी नवीन स्पीसीज किंवा एखादी नवीन प्रजाती उदयाला येते. Sahil, can you put on your mic and tell me why every time I have to give you entry in the class? Yes, Sahil, can you tell me? Such a species is usually more evolved than the original one. अशा तऱ्हेने काय होतं, मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्य असणारी एक नवीन प्रजाती नेहमी उदयाला येत असते. Sometimes the original species dies out or becomes extinct. कधी कधी काय होतं, जी ओरिजिनल स्पीसीज आहे म्हणजे मूळ प्राणी जात आहे ती नष्ट पावते, आपल्याला ती कधीच दिसत नाही, एक्सटिंक्ट म्हणजे नष्ट पावते किंवा मरून जाते. समटाइम्स मोर दॅन वन स्पीसीज इव्हॉल्व फ्रॉम द ओरिजिनल वन. कधी कधी काय होतं, जी मूळ प्रजाती आहे तिच्यापासून एकापेक्षा अनेक प्रजाती निर्माण होतात. द फर्स्ट सायंटिस्ट टू गिव्ह अ सिस्टमॅटिक एक्सप्लेनेशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ इव्होल्यूशन वॉज चार्ल्स डार्विन. मग ही जी उत्क्रांतीची कल्पना आहे, कन्सेप्ट ऑफ इव्होल्यूशन आहे, तिला एक्सप्लेन करण्याचं काम पहिल्यांदा कोणत्या सायंटिस्टने केलं, चार्ल्स डार्विन याने. चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीची ही संकल्पना स्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली. ओके, समजलं इथपर्यंत कर्णिका? येस. Okay, so you can now read whatever I have taught you. Yes, Pramita, do you have any doubt? मॅम स्क्रीन हँग झालीये. Okay. कर्णिका, you should tell me. मी एवढा वेळ वाचत होती तर तुम्हाला सांगायला हवं होतं की स्क्रीन दिसत नाहीये म्हणून. आता स्क्रीन दिसते का? हो मॅम, मला दिसत होती. ओके, सॉरी. Okay, yes, now you have to read. Okay, whatever I have taught you just now, you have to read. Okay, कर्णिका, तू आता रीड करायचं आहे जेवढं मी शिकवलंय. Now we will move to the 6th standard. Okay, in the last lecture we have completed the Harappan civilization, right? हडप्पा संस्कृती.
हा लेसन आपण कंप्लीट केलेला आहे. येस प्रमिता, अंतरा, अनुज. Okay. So our next civilization in the next lesson is the Vedic civilization. Okay, म्हणजेच वैदिक संस्कृती. The Vedic civilization, वैदिक संस्कृती. बघा. In this lesson we are going to talk about 5 points that will be the Vedic literature, म्हणजेच वैदिक वाङ्मय, family system, day to day life, कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन, agriculture, animal husbandry, economic and social life, शेती, पशुपालन आणि आर्थिक आणि सामाजिक जीवन. रिलिजियस आयडियाज म्हणजे धर्मकल्पना आणि पॉलिटिकल सिस्टीम, शासन व्यवस्था कशा प्रकारे होती वैदिक सिव्हिलायझेशन मध्ये, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. ओके, सो फर्स्ट पॉइंट इज द वैदिक लिटरेचर, म्हणजे वैदिक वाङ्मय कशा प्रकारे होतं. The civilization that is based on Vedic literature is known as Vedic civilization. Okay? वेद वाङ्मयावर आधारित संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. The Vedas are considered to be our earliest literature. वेद आपल्या सगळ्यात जुनं साहित्य, जेवढे काही लिटरेचर आपल्याकडे उपलब्ध आहेत भारताचे, त्याच्यातलं सगळ्यात जुनं लिटरेचर म्हणजे वेद आहे. ओके, वेदास. वेदास आर दी अवर अर्लिएस्ट लिटरेचर. सगळ्यात जुनं जे साहित्य आहे ते म्हणजे वेद. द वेदास वेर कंपोज्ड बाय मेनी सेजेस और ऋषीज. मग या वेदांची निर्मिती कोणी केली? ऋषींनी आणि साधूंनी केली. सम वेदिक हायमन्स वेर कंपोज्ड बाय वुमन. वेदातील काही सूक्ते ही स्त्रियांनी देखील बोलली गेलेली आहेत, स्फुरलेली आहेत. वैदिक लिटरेचर इज इन संस्कृत. मग हे वैदिक वाङ्मय हे कोणत्या भाषेत लिहिलं गेलेलं आहे? संस्कृत भाषेत. वैदिक लिटरेचर इज व्हेरी रिच अँड डायव्हर्स. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. द ऋग्वेदा इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट टेक्स्ट. मग या वेदांमध्ये काही प्रकार आहेत, त्यातील ऋग्वेद हा त्यातला सगळ्यात मोठा महत्वाचा ग्रंथ मानला जातो. इट इज इन द फॉर्म ऑफ वर्सेस. देर आर 4 वेदास. मग हा ऋग्वेद वर्सेस म्हणजे काव्य रूपात आहे, एक प्रकारचं काव्य आहे. ऋग्वेद म्हणजे काव्यरूपी ग्रंथ आहे. आणि या वेदांचे किती प्रकार आहेत? 4 वेद आहेत. ते कोणकोणते? ऋग्वेदा, यजुर्वेदा, सामवेदा अँड अथर्ववेदा. मग हे वेद कोणते आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. द वैदिक टेक्स्ट आर नोन एज संहिता. या 4 वेदांच्या ग्रंथांना काय म्हटलं जातं? संहिता. संहिता असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी विचारणार. वैदिक टेक्स्ट आर नोन एज संहिता. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हणतात. विद मीन्स टू नो. ओके, विद म्हणजे जाणणे, समजून घेणे. या संज्ञेपासून वेद हा शब्द तयार झालेला आहे. द टर्म वेदा डिराइव्स फ्रॉम विद. वेद ही संज्ञा विद या शब्दापासून तयार झालेली आहे. इट मीन्स नॉलेज. या वेदाचा अर्थ होतो ज्ञान. सॉरी, वेदाचा अर्थ होतो ज्ञान. The Vedas have been preserved through the oral tradition. The Vedas are also called Shruti. या वेदांचं जतन कसं करण्यात आलं? पाठ करून, तोंडाने पाठ करून हे वेद जपले गेले आणि त्या वेदांना श्रुती असं देखील म्हटलं जातं. बघा, 4 वेदांवर त्यांच्या ग्रंथांबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. येस, ओके. द वैदिक लिटरेचर हा टॉपिक क्लिअर झालाय का? आता एक एक वेदातला ग्रंथ बघायचा आहे आपल्याला. सुरुवात करूया का आपण?
हॅव यू क्लिअर द टॉपिक वैदिक लिटरेचर? समजलाय का? ओके. नाव फर्स्ट इज ऋग्वेद संहिता म्हणजे ऋग्वेद संहिता. बघा, each verse of the Veda is known as a ऋचा. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद. So the Veda consisting of riches is called ऋग्वेदा. ऋग्वेदामधलं प्रत्येक काव्य हे ऋचांनी बनलेलं आहे आणि या ऋचांनी बनलेल्या प्रत्येक काव्याला ऋग्वेदा असं म्हणतात. ऋचा मीन्स अ वर्स कंपोज टू प्रेज अ डायटी. मग आता ऋचा म्हणजे काय? ऋचा म्हणजे एखाद्या देवी देवतेची स्तुती करण्यासाठी जे काव्य गायलं जातं त्याला ऋचा असे म्हणतात. When a number of riches are put together to praise a particular deity, the poetic composition is called as sukta. मग एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी अशा अनेक ऋचा एकत्र केल्या जातात आणि एक मोठं काव्य बनवलं जातं. त्या काव्याला काय म्हणायचं आहे? सुक्ता. मराठीमध्ये सुक्त म्हणतो आपण त्याला. The Rigveda consists of many suktas composed to praise different deities. मग या ऋग्वेदा संहितेत या ऋग्वेदा संहिता या ग्रंथात असे भरपूर सूक्ताच आहेत जे देवदेवतांची स्तुती करण्यासाठी बनलेले आहेत. ओके, अंडरस्टूड? ऋग्वेदा संहिता समजला आहे का? और रिपीटेशन पाहिजे का या टॉपिकचं? येस? एनीवन वॉन्ट्स रिपीटेशन? नो. ओके. नेक्स्ट इज, आता आपण ऋग्वेदा संहिता पाहिला, तसंच आहे यजुर्वेदा संहिता. सो व्हॉट इज यजुर्वेदा संहिता? The Yajurveda contains mantras uttered during a yajna. बघा, यजुर्वेदामध्ये जे यज्ञात म्हटले जातात ना मंत्र, तुम्ही पाहिला असेल कधी टीव्हीवर वगैरे यज्ञ लावतात, त्याच्या बाजूला ऋषी मुनी बसतात आणि त्याच्यात जे मंत्र म्हटले जातात ते कशात आहेत? यजुर्वेदा संहितामध्ये आहेत. Yajurveda provides guidance about how and when the different mantras must be chanted during yajna rites. मग यज्ञ करताना यज्ञ विधीमध्ये कोणत्या मंत्रांचा वापर करावा हे यजुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. These texts include the verses of or poetic incantations and their explanation in prose. मग या काव्यात, या पद्यात असणारे जे मंत्र आहेत आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण बघा कसं बनलेलं आहे हे यजुर्वेदा ग्रंथ. यजुर्वेदा संहिता हा ग्रंथ कसा बनलेला आहे? वर्सेस और पोएटिक इनकॅन्टेशन्स अँड देअर एक्सप्लेनेशन इन प्रोज, म्हणजे पद्यात असणारे मंत्र, काव्य रूपात असणारे मंत्र आणि त्याचं एक धड्यासारखं एक्सप्लेनेशन, असं यजुर्वेदा संहिता हा ग्रंथ बनलेला आहे. ओके. सामवेदा संहिता. Now Samveda Samhita. The Samveda provides guidance on singing Rigvedic verses to a set rhythm and tune at a time of yajna rites. बघा, आता सामवेद संहितामध्ये काय आहे? यज्ञविधीच्या वेळी जे काही मंत्रगायन केले जाते ते तालासुरात केलं जायचं. ओके, रिदम अँड ट्यून. The Samveda has contributed in a major way in laying the foundation of Indian music. Sorry. बघा, काही यज्ञविधी असायच्या, त्या यज्ञविधींच्या वेळी काय केलं जायचं? जे मंत्र आहेत ते एकदम तालासुरात बोलले जायचे. मग त्याचं गायन कसं करावं याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केलेलं आहे. मग भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे, कारण त्यामध्ये रिदम आणि ट्यून, ताल आणि सूर शिकवलेलं आहे. ओके.
Yes, understood about यजुर्वेदा and सामवेदा. यजुर्वेद आणि सामवेद समजला आहे का? ओके. अथर्ववेदा संहिता. Next is अथर्ववेदा संहिता. So what is अथर्ववेद संहिता? The अथर्ववेदा is named after अथर्व ऋषी. बघा, अथर्ववेदाच्या संहितेला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? अथर्व ऋषींचं. हे एक ऋषी होते अथर्व नावाचे, त्यांचं नाव देण्यात आलं आहे. दिस वेदा इज डिफरंट फ्रॉम दी अदर 3 वेदास. मग हे वेद बाकीच्या 3 वेदांपेक्षा वेगळं आहे का? बघा, इट इज मोर कन्सर्न विथ मेनी थिंग्स इन द डे टू डे लाईफ ऑफ द पीपल. या वेदामध्ये दैनंदिन जीवनातील लोकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्व दिलं गेलं आहे. इट इन्क्लूड सोल्युशन्स टू ऍडव्हर्टाइज अँड डिझिजेस. मग यामध्ये आयुष्यात जे संकट येतात, दुखणे येतात, त्यांच्यावर काही उपाय सांगितले आहेत. It also provides information about medicinal herb. बघा, औषधी वनस्पतींची माहिती सुद्धा अथर्ववेदामध्ये दिली आहे. The Atharvaveda provide guidance to a king about the way he should administer his kingdom. एखाद्या राजाने कसं राज्य करावं हे सुद्धा, याचं मार्गदर्शन सुद्धा अथर्ववेदा या संहितेमध्ये केलं आहे. The Brahmana text, Aranyakas and Upanishads were written after the composition of the Samhitas. They are also included in Vedic literature. मग आपल्या या वेदिक लिटरेचर मध्ये, वेदिक वाङ्मयांमध्ये या वेदांनंतर, 4 वेदांनंतर ब्राह्मणा टेक्स्ट म्हणजे ब्राह्मण ग्रंथ अँड आरण्यकाज अँड उपनिषदास म्हणजेच आरण्यके आणि उपनिषदे यांची सुद्धा रचना करण्यात आली आणि त्यांचा सुद्धा वेदिक लिटरेचर म्हणजे वेद वाङ्मयामध्ये महत्वाचं स्थान आहे. ओके, अथर्ववेद समजलाय का तुम्हाला? Do you all have understood Atharvaveda? Okay. So next is Brahmana text. Okay, Brahmana text. What is Brahmana text? They were composed to provide guidance on using Vedic mantras in yajna rituals. बघा, ब्राह्मणा टेक्स्ट म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. ब्राह्मण ग्रंथ कशासाठी बनवले गेले? यज्ञ विधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा, ओके, हे या ब्राह्मण ग्रंथांमध्ये सांगितलं गेलं आहे. Each Veda has independent text called Brahmanas. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. ओके, जसं यजुर्वेदाचा एक स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ, सामवेदाचा एक स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ, असा प्रत्येक वेदाचे वेगवेगळे स्वतंत्र असे ब्राह्मण ग्रंथ आहेत. नाव आरण्यकास. व्हॉट इज आरण्यका? Aranyakas consist of the reflections or thoughts expressed after meditating with deep concentration in forest or wilderness. बघा, अरण्य म्हणजे काय सांगा मला? जंगल, बरोबर. मग अरण्यात जाऊन एकाग्र चित्तेने केलेलं चिंतन कसं, अरण्यात जाऊन एकाग्र चित्तेने मेडिटेशन कसं करायचं, चिंतन कसं करायचं, हे या अरण्यकास मध्ये सांगितलेलं आहे. The Aranyakas are concerned with accurate performance of yajna rites. मग यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची काळजी या अरण्यकास मध्ये घेतलेली आहे. ओके, देन Upanishads. What is Upanishads? The term Upanishad indicate knowledge acquired by sitting at the feet of a teacher. Okay, so what is Upanishad? Upanishad म्हणजे गुरु जवळ बसून मिळवलेले ज्ञान. ओके, at the feet of teacher म्हणजे जुन्या काळातील लोक बघा आश्रमांमध्ये वगैरे ऋषीमुनींकडे शिकायला जायची. मग ते म्हणजे ते काय करायचे, तिथंच राहायचे कितीतरी वर्ष. राजे महाराजांच्या गोष्टी आपण ऐकल्या असतील.
त्याच्यात काय होतं, हे सगळे आश्रमात शिकायला जायचे आणि गुरुजींजवळच खूप वर्ष राहायचे आणि लहानाचे मोठे झाल्यावर घरी परतायचे. म्हणजेच ते काय असतं, उपनिषद. ओके, काय व्हायचं, गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान म्हणजे उपनिषद. ह्युमन बीइंग्स हॅव ऑलवेज वॉन्डर्ड अबाउट इव्हेंट्स लाईक लाईफ अँड डेथ. बघा, जन्म मृत्यू यासारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न माणसाला नेहमी पडत असतात. इट इज नॉट इझी टू फाइंड आन्सर्स टू देम. मग या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी मिळत नाहीत. द उपनिषद्स डिस्कस सच सिरियस अँड प्रोफाउंड इश्यूज. मग उपनिषदांमध्ये या अशा गहन प्रश्नांवर चर्चा केलेली आहे. द फोर वेदास, ब्राह्मणास, आरण्यकास and the Upanishads were composed over a period of 1500. मग आपण जे काही 4 वेद शिकलो, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे, हे रचण्यास सुमारे 1500 वर्षे लागली. During this long period, the Vedic civilization underwent many changes. मग या मोठ्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत खूप मोठ्या प्रमाणात बदल होत गेले. The Vedic literature is an important source for the study of those changes and of the day-to-day life in the Vedic period. मग वैदिक त्या जे बदल झाले त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी हे वैदिक वाङ्मय आपल्यासाठी खूप महत्वाचं साधन आहे, खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे. ओके, सो दिस वॉज युअर 4.1 द वैदिक लिटरेचर. समजले का वैदिक लिटरेचर म्हणजे काय? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. अनुज, प्रमिता अँड अंतरा, वैदिक साहित्य म्हणजे काय समजलंय का? ओके, सो नाउ हु विल एक्सप्लेन मी ऋग्वेद संहिता. ऋग्वेद संहिता, ऋग्वेद संहिता कोण सांगणार? ऋग्वेद संहिता सांगा, लिहा चॅट बॉक्स मध्ये. ऋग्वेद संहिता म्हणजे काय? हु विल टेल मी? येस प्रमिता. Each verse of the Veda is known as Richa. So the Veda consisting of Richas is called Rigved. Richa means a verse composed to praise a deity. When a number of Richas are put together to praise an particular deity, the poetic composition is called a sukta. The Rigved consists of many suktas composed to praise different deities. ओके, and what aranyakas consist of? What aranyakas consist of? Yes, Anuj. What aranyakas consist of? aranyakas मध्ये काय काय येतं? Yes, teacher. What aranyakas consist of? Aryanyata, Aranyakas of the replayable Reflections, reflection or through thoughts thoughts expressed expressed after hmm, meditation with meditating wet with hmm, concentration in forest or wi- wilderness. wilderness. Wilderness, the Aranyakas are Hmm.
concerned concern with accurate हम्म, performance of यज्ञ राइट्स. yajna rites. Okay, good. Okay, so sixth standard you have to write about 4 Vedas. 4 वेदांबद्दल तुम्हाला लिहायचं आहे इन शॉर्ट. जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती नाही लिहायची. यू हॅव टू राईट इन शॉर्ट. ऋग्वेदा, यजुर्वेदा, सामवेदा आणि अथर्ववेदा यामध्ये काय काय सांगितलं आहे, काय काय इन्क्लुडेड आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. यू हॅव टू राईट अबाउट 4 वेदाज. ओके, 4 वेदांबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. येस. नाव फिफ्थ स्टँडर्ड. Okay, I think fifth standard only one student is there. Karnika, right? ओके कर्णिका, तू आता सांगितलेला पार्ट रीड केलाय का? ओके. ओके, तर आपण पाहिलं की चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा उत्क्रांतीची संकल्पना मांडली. बरोबर. स्पीसीज विच आर केपेबल ऑफ अडॅप्टिंग टू एन्व्हायरमेंटल चेंजेस आर एबल टू सर्व्हाइव्ह. मग ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेतात, जसं थंडी पडली आहे तर तिथे पण ते राहू शकतात, खूप ऊन आहे तरी त्या प्रदेशात ते राहू शकतात, तर ते कोणत्याही कंडिशन मध्ये जगू शकतात, जगण्यासाठी सक्षम असतात आणि ते टिकून सुद्धा राहतात. द वन्स दॅट कॅनॉट डू सो बिकम एक्सटिंक्ट इन द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. पण जे प्राणी तसं करू शकत नाही ते उत्क्रांतीच्या प्रक्रियेत पूर्णपणे नष्ट होऊन जातात. ओके. And in ancient times there were many species of a type of animal called dinosaur. Dinos in Greek means terrible and saurus means lizard or reptile. बघा, पृथ्वीवर डायनासोर वर्गातील प्राण्यांच्या एकदम महाकाय, एकदम मोठ्या मोठ्या अशा प्रजाती होत्या आणि या प्रजाती अचानक नष्ट झाल्या असं म्हटलं जातं. ओके. बघा, डायनोज हा ग्रीक भाषेतील एक शब्द आहे, म्हणजे टेरिबल म्हणजे भयानक, आणि सॉरस म्हणजे लिझार्ड म्हणजे पाल, कोणत्याही प्रकारची पाल म्हणजे सरपटणारा प्राणी, रेप्टाईल. डायनोसॉर मीन्स अ टेरिबल लिझार्ड. बघा, असं म्हटलं जायचं की डायनोसॉर अस्तित्वात होते. ओके. बघा, डायनोसॉरचे चित्र दाखवले आहेत तुम्हाला. एक मोठी लिझार्ड जी खूप भयानक दिसत असेल. सम ऑफ दिस डायनोसॉर वेर इनॉर्मस इन साइज. ओके. मग यातील काही डायनोसॉर हे एकदम मोठे होते. It appears that this species of enormous dinosaurs suddenly became extinct. मग असं म्हणतात की एखादं अचानक आलेलं संकट आणि पर्यावरणात झालेला बदल यामुळे it appears that this species of enormous dinosaurs suddenly became extinct. मग असं मानतात की या महाकाय प्रजाती पृथ्वीवरून अचानकपणे नष्ट झाल्या. ओके, अचानक नष्ट झाल्या. एवढ्या मोठ्या प्रजाती होत्या पण त्या अचानक नष्ट झाल्या. Some sudden natural disaster or environmental change is believed to be responsible for their extinction. मग त्या नक्की गेल्या कुठे, त्यांचा एक्सटेंट होण्याच्या मागे काय कारण असावं, या प्रजाती नष्ट होण्याच्या मागे काय कारण असावं, तर असं मानलं जातं की पर्यावरणात झालेले काही बदल आणि निसर्गावर आलेले काही संकट यामुळे काय झालं, या प्रजाती नष्ट झाल्या. Fossils of dinosaurs with wings have been discovered. मग आपण कसं समजलो की हे डायनासोर अस्तित्वात होते, कारण उत्खननाच्या वेळी पंख असलेल्या डायनासोरचे अवशेष मिळालेले आहेत.
It is believed that some species of two-legged and winged dinosaurs evolved into birds. मग असं मानलं जातं की उत्क्रांती तर होतच आहे, मग डायनासोरच्या काही प्रजाती उत्क्रांत झाल्या आणि ते दोन पायाचे आणि पंख असणारे पक्ष्यांमध्ये बदलून गेले. ओके, येस, समजलंय द कन्सेप्ट ऑफ इव्होल्यूशन, उत्क्रांतीची संकल्पना. हा 4.1 हा पॉइंट समजलाय का कर्णिका? येस कर्णिका. ओके ओके, तर आता मला सांग उत्क्रांती म्हणजे काय? येस कर्णिका, उत्क्रांती म्हणजे काय? सतत आणि संत वेगाने होणारा बदल. ओके, उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? चार्ल्स डार्विन. ओके, डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट का झाल्या असं मानलं जातं, पण त्या का नष्ट झाल्या? येस कर्णिका, डायनासोरच्या महाकाय प्रजाती अस्तित्वात होत्या असं मानलं जातं, पण ते नष्ट होण्यामागचं कारण काय? त्या प्रजाती का नष्ट झाल्या? नो, यू डोंट. एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल या कारणांमुळे डायनासोरच्या प्रजाती नष्ट झाल्या असं मानलं जातं. ओके, या दोन क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, दॅट आय विल गिव्ह यू फॉर होमवर्क. ओके, नेक्स्ट सिक्स्थ स्टँडर्ड have you completed about 4 वेदास? 4 वेदांबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं लिहायला. सगळ्यांचा कंप्लीट झाला असेल तर आय हॅव टू आस्क यू सम क्वेश्चन्स. ओके, आता मी प्रश्न विचारते, त्यांची उत्तरं द्यायची आहेत. ओके, व्हॉट इज वैदिक लिटरेचर कन्सिस्ट ऑफ? वैदिक साहित्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? व्हॉट इज वैदिक लिटरेचर कन्सिस्ट ऑफ? वैदिक साहित्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? ओके प्रमिता. येस, येस, अजून कोणी सांगणार का? अंतरा. प्रमिता, बट वी कांट हिअर यू. तुम्हाला सगळ्या बाकीच्यांना आवाज येतोय का प्रमिताचा? ओके, सो प्रमिता, ट्राय टू ओपन और लेफ्ट होऊन परत जॉईन हो. देर मस्ट बी सम नेटवर्क प्रॉब्लेम. येस अंतरा, सांग मला वैदिक वाङ्मयामध्ये कशा कशाचा समावेश होतो? काय काय येतं वैदिक वाङ्मयामध्ये? परत सांगा प्रश्न. वैदिक वाङ्मयामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? ओके अनुज.
Yes, Anuj. Yes, teacher. Okay, what is Vedic Vangmay consisting of? Vedic literature consisting of? Vedic literature is in Sanskrit. Vedic literature is very rich Okay, you just have to tell me and त्याच्यामध्ये काय काय येतं. त्याच्यामध्ये कोणकोणते वेद येतात? 4 वेदांची नावे सांग. Rigved, हम्म. Yajurved, यजुर्वेद, हा. Samved, आणि Atharved, ओके. आणि अजून 3 कोणत्या गोष्टी आहेत? ब्राह्मण ग्रंथ. अजून येस, ब्राह्मणा टेक्स्ट, अरण्यकाज अँड उपनिषदस. Aranyakal, And Upanishad. Upanishads. Okay, good. Yes, Pramita, will you answer now? Are you able to open your mic now? अंतरा, तुला समजलाय का आता प्रश्न? काय उत्तर द्यायचं आहे? वैदिक वाङ्मयामध्ये कशा कशाचा समावेश होतो? सांगणार का तू आता? मराठीमध्ये आन्सर देणार का? ओके, सांग. वैदिक मानवात ऋग्वेद, हा. यजुर्वेद, हम्म, सामवेद, हा. अथर्ववेद, वेद, ब्राह्मण ग्रंथ, हा. आरण्यक, आणि ते यांचा समावेश. येस, गुड. नेक्स्ट इज explain the term ब्राह्मणा टेक्स्ट. ब्राह्मण ग्रंथ ही संकल्पना स्पष्ट करा. एक्सप्लेन द टर्म ब्राह्मणा टेक्स्ट. येस, हु विल एक्सप्लेन? ब्राह्मण ग्रंथ ही संकल्पना स्पष्ट करा. एक्सप्लेन द टर्म ब्राह्मणा टेक्स्ट. येस, येस प्रमिता. प्रमिता, can you hear me? अनुज, कर्णिका, अंतरा, माझा आवाज येतोय का? ओके, तर प्रमिताच्या नेटवर्क मध्येच प्रॉब्लेम असणार आहे कदाचित. ओके, तर तुमचा क्वेश्चन आहे ब्राह्मण ग्रंथ ही संकल्पना स्पष्ट करा. कॅन यू एक्सप्लेन अबाउट ब्राह्मणा टेक्स्ट? ब्राह्मणा टेक्स्ट बद्दल सांगायचं आहे. ब्राह्मण ग्रंथ ओके. अंतरा, तू सांगणार का ब्राह्मण ग्रंथ? यश टीचर. हा, सांग. ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ, वेदाची स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. नाही, पूर्ण एक्सप्लेन कर. फक्त 3 लाईन्स आहेत त्याच्या, त्या रीड करून दाखवायच्या आहेत. टीचर,
यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथाचा ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहे. Okay. And can anyone explain what are Aranyakas? Yes. What are Aranyakas? आरण्यके म्हणजे काय? Explain the term Aranyakas. Yes, Pramita. Aranyakas consists of the reflection of thoughts expressed after meditating with deep conservation in forest or wilderness. The Aranyakas are concerned with accurate performance of yajna rites. Okay. Okay, which four Vedas we have learned about? Which four Vedas we have learned about? कोणत्या 4 वेदांबद्दल आज आपण शिकलो आहोत? त्या वेदांची नावे सांगा. Which four Vedas we have learned about today? Okay, Antara. Yes, teacher. टीचर हा मागाचाच प्रश्न आहे ना? 4 वेदांची नावे सांगायची आहेत फक्त. ओके. ऋग्वेद, यजुर्वेद, यजुर्वेद, सामवेद, सामदेव, सामवेद, अर्थवेद. नो फक्त मी 4 वेदांची नावे विचारली आहेत. यू कॅन पुट ऑफ. येस प्रमिता, यू कॅन टेल नाव. Rigveda, Yajurveda, Samaveda, and Atharvaveda. Yes, very good. Now, can anyone explain what are Upanishads? What are Upanishads? उपनिषदे म्हणजे काय? Explain the term Upanishads. उपनिषदे ही संकल्पना स्पष्ट करा. Yes, Pramita. The terms Upanishad indicate knowledge accurate by acquired by sitting at the feet of the teacher. Human beings have always wondered about events like life and death. It is not easy to find answer to them. The Upanishads discuss such serious and profound issues. Okay. So we will revise once again जे काही आपण शिकलोय for 5th and 6th standard that we are going to revise. Okay. We have learned the Vedic literature. Yes, the Vedic literature include Rigveda, Yajurveda, Samveda and Atharvaveda, and the text that is known as Samhita. या सगळ्यांच्या ग्रंथाला संहिता असं म्हणतात. That's why Rigved Samhita, Yajurved Samhita, Samved Samhita and Atharvaved Samhita. Okay. In Rigved Samhita we have learned that what is Richa. Okay. Richa means words composed to praise a deity. Okay. Richa म्हणजे काय? असं काव्य जे देवी देवतांच्या स्तुतीसाठी बोललं जायचं आणि त्या काव्यांची त्या रिचाची एकत्र रचना म्हणजे सुक्ता. तेच काव्य एकत्र करून बनवलं गेलेलं जे काव्य आहे त्याला सुक्ता असं म्हटलं जायचं. देन यजुर्वेद संहिता यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? यजुर्वेदामध्ये असे मंत्र आहेत जे यज्ञाच्या वेळी बोलले जातात. ओके. वेगवेगळ्या यज्ञांच्या वेळी वेगवेगळे मंत्र बोलले जातात आणि त्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला यजुर्वेद संहिता या ग्रंथात केलेलं दिसणार आहे. ओके. देन सामवेद संहिता. व्हॉट इज सामवेद संहिता?
Samved Samhita provides guidance on singing Rigved verses to a set rhythm and tune at the time of yajna rites. Okay, यज्ञ विधींच्या वेळी तालासुरात मंत्रांचं गायन करण्याचं मार्गदर्शन सामवेद संहिता या ग्रंथात केलेलं आहे. And the Samved Samhita, Samveda has contributed in a major way in laying the foundation of Indian music. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. Then we have saw about अथर्वेद संहिता. What is अथर्वेद संहिता? Based named after the rishi Atharva. Okay, these are different from other three Vedas. How? It is more concerned with more things in the day-to-day life of the people. Okay. अथर्वेद संहिता हे नाव अथर्वेद संहितेला अथर्व ऋषींच्या नावावरून देण्यात आलेलं आहे. आणि अथर्व वेद हे बाकीच्या 3 वेदांपेक्षा वेगळं आहे, कारण यामध्ये लोकांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टींना जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. इट इन्क्लूड सोल्युशन्स टू ॲडव्हर्सिटीज अँड डिझीजेस. जे काही दुःख आहेत, संकट आहेत, त्यांच्यावर उपाय या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. आणि या ग्रंथामध्ये राजाने राज्यकारभार कसा करावा ते सुद्धा सांगितलेलं आहे. देन वी हॅव सॉ ब्राह्मणा टेक्स्ट. ब्राह्मण ग्रंथ यामध्ये काय सांगितलं आहे? ज्या यज्ञविधींमध्ये ज्या वैदिक मंत्रांचा वापर करतात ते वैदिक मंत्र या ब्राह्मण ग्रंथामध्ये लिहिले गेलेले आहेत. ओके. देन वी हॅव सॉ आरण्यकास. व्हॉट आर आरण्यकास? अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन. म्हणजे कसं करावं ते चिंतन हे आरण्यका या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. उपनिषद. उपनिषद म्हणजे काय? गुरुच्या चरणाजवळ बसून घेतलेलं शिक्षण. ओके. ह्युमन बीइंग्स हॅव ऑलवेज वंडर्ड अबाउट इव्हेंट्स लाईक लाईफ अँड डेथ. माणसाला नेहमी जन्म मृत्यू सारख्या घटनांबद्दल प्रश्न पडत असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेसन मध्ये या उपनिषदा या ग्रंथामध्ये दिलेली आहेत. अँड फॉर 5th स्टँडर्ड आपण पाहिलं आहे इव्होल्यूशन. ओके. सो व्हॉट इज इव्होल्यूशन? इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती. द कन्सेप्ट ऑफ इव्होल्यूशन एखाद्या प्रदेशाशी, एखाद्या पर्यावरणाशी जुळवून घेता प्राणी किंवा वनस्पती काय करतो? हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवून आणतो आणि ते बदल कालांतराने असे घडत जातात की त्या प्राणी किंवा त्या वनस्पती पासून निर्माण होणाऱ्या दुसऱ्या प्रजातीमध्ये सुद्धा ते बदल आढळून येतात. आणि हे सगळी संकल्पना पहिल्यांदा समजावून सांगितली चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने. ओके. देन आपण पाहिलं की डायनासोर बद्दल आपण पाहिलं. डायनासोर हा एक महाकाय प्राणी होता असं मानलं जातं, पण तो आता संपुष्टात आला आहे. आणि तो संपुष्टात यायचं कारण सांगितलं गेलं आहे की काही पर्यावरणाचे काहीतरी पर्यावरणात झालेला बिघाड किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती यामुळे डायनासोर नष्ट झाले असावेत असं सांगितलं जातं. तर असं सुद्धा मानलं जातं की जे अवशेष मिळाले आहेत त्यामध्ये डायनासोरला पंख होते, म्हणून असं मानलं जातं की या डायनासोरचा आता 2 पाय असणाऱ्या आणि पंख असणाऱ्या पक्ष्यांमध्ये रूपांतरण किंवा उत्क्रांती झालेली आहे. ओके. सो 5th आणि 6th दोन्ही स्टँडर्डच्या लेसनचा जो पार्ट आपण शिकलो त्याची परत रिव्हिजन मी घेतलेली आहे. कोणाला काही डाऊट आहे का? येस. एनीवन हॅज एनी डाऊट और यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग? सगळ्यांना सगळं समजलेलं आहे का? ओके. Okay, so I will be sharing your homework on your WhatsApp group only. Okay, तुमचा होमवर्क आहे तो WhatsApp ग्रुप वरच आता पाठवला जाईल. So now you can leave the class. Bye bye everyone. Bye, teacher. Bye. Yes, Pramita. मॅम व्हॉट्सअप ग्रुपवर क्लासरूम. सॉरी, ऍक्च्युली गुगल क्लासरूमला सगळे प्रेझेंट नसतात, म्हणजे सगळ्यांचा तिथे आयडी एनरोल नाही, त्यामुळे सगळ्यांना मिळत नाही होमवर्क. सो आय विल सेंड इट ऑन व्हॉट्सअप ग्रुप. ओके. ओके मॅम. येस. तुम्हाला होमवर्क व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा ना?
नाही, होमवर्क तिथे पाठवायचा नाही. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला तुमचं बुक शो करायला सांगणार. ओके 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 बाय बाय.